नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओच्या मार्फत लाडकी बहीण योजना, त्यानंतर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि अशा बऱ्याचशा योजनांचा जो शुभारंभ झालेला आहे त्या संदर्भातील येणाऱ्या पैशांच्या आपल्या येणाऱ्या खात्यामध्ये जे पैसा संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की कोणत्या कोणत्या योजनांचे आपल्याला येणाऱ्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रत्येक शेतकरी, प्रत्येक लाडकी बहीण योजना या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया। तर आपल्याला सर्वांना सर्वप्रथम सांगू इच्छितो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी आणि लाभदायी अशी ठरणारी महायुती सरकारसाठी एक महत्त्वाची आणि लाभदायी म्हणजेच महायुतीच्या पारड्यामध्ये घवघवीत यश टाकणारी ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या मार्फत महायुतीच्या जेमतेम सर्वच जागा अधिक मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत, ते फक्त लाडकी बहीण योजना या योजनेच्या जोरावरती। या संदर्भातील महायुती सरकारने केलेली एक महत्त्वाची घोषणा होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शुभारंभ करून त्यांनी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन होतं ते जमा केलेलं होतं। निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा 2 ते 3 हप्ते प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते। त्यानंतर निवडणूक झाल्याच्या नंतर लगेचच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना, जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना 2100 रुपये प्रति महिना एवढं जे मानधन होतं ते जमा करण्यात येणार होतं। परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदाची शपथविधी ग्रहण झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे पैसे आहेत ते प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे 2100 रुपये प्रति महिना जे आहेत ते आपलं महाबजेट जे बजेट सादर होणार आहे महाराष्ट्राचं, त्या बजेटच्या नंतर प्रत्येक महिलांना, ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपये प्रति महिना एवढी जी मानधन रक्कम आहे ती जमा करण्यात येणार आहे। यामध्ये बरेचसे निकष होते, ज्या निकषांच्या नंतर सुद्धा एकनाथरावजी शिंदे यांनी जवळपास सर्वच महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये प्रति महिना एवढे जमा केलेले होते। परंतु यामध्ये असे निदर्शनास आले की ज्या महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहेत त्या महिलांनी सुद्धा यामध्ये अर्ज केलेले होते, किंवा ज्या महिला यासाठी पात्रच नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, किंवा ज्या आयकरदाता महिला आहेत, किंवा ज्या महिलांना 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा ज्या महिला होत्या त्यांनी सुद्धा यासाठी अर्ज केलेला होता। परंतु त्यांना सुद्धा या योजनेच्या मार्फत लाभ देण्यात आलेला होता। अशा महिला पात्र नसताना सुद्धा त्यांना लाभ देण्यात आलेला होता, परंतु यांच्याकडून त्यांचे अर्ज जे आहेत आता बाद करण्यात आलेले आहेत। म्हणजे येणारा जो समोरचा हप्ता आहे, म्हणजे जवळपास 9वा किंवा 10वा हप्ता असेल, आय थिंक 9वा हप्ता, तो प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये, पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होता तो 17/8/2024 रोजी तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला होता, ज्या अंतर्गत प्रत्येक महिलांना 1500 रुपये प्रति महिना एवढं आतापर्यंत जवळपास 8 हप्ते जमा करण्यात आलेले आहे। ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही, किंवा ज्या महिलांचे खाते ब्लॉक असल्यामुळे, काही FTO पेंडिंग असल्यामुळे त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते, ते पैसे आता येणाऱ्या 24 फेब्रुवारी रोजी प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या ट्रान्सफर केले जाणार आहेत। अशामध्येच प्रश्न येतो तो त्यातील जे नियम होते ते नियम शिथिल झालेत का, आणि नियम शिथिल झाले नसतील तर ज्या महिलांनी पात्र नसताना सुद्धा अर्ज केलेला होता त्यांचे पैसे परत घेतले जातील का, यावरती बऱ्याचशा चॅनलच्या मार्फत बऱ्याचशा व्ह्युअर्सनी कमेंट केलेल्या होत्या। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचे जे मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी असे स्पष्ट केलेले आहे की महिलांकडून, ज्या महिलांनी पात्र नसताना सुद्धा त्यांचे अर्ज त्यांनी भरले आणि त्यांच्या खात्यावरती जे पैसे जमा झाले ते वापस घेण्याबाबतचा अद्याप तरी कुठलाही निर्णय झालेला नाही। परंतु ज्या महिलांनी यासाठी पात्र नसताना सुद्धा अर्ज केलेले आहे अशा महिलांनी तात्काळ आपले अर्ज जे आहेत ते मागे घ्यावे। अर्ज बाद करण्यासाठीचा जो
विनंती अर्ज आहे तो सादर करावा आणि आपण अर्ज करतावेळी जे हमीपत्र सादर केलेलं आहे ते हमीपत्र व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून त्यावरती स्वाक्षरी केलेली आहे ते एकदा परत हाताळून घ्यावं आणि जर आपण या पात्रतेमध्ये बसत असाल तरच आपण या योजनेसाठी आपण कंटिन्यू राहणार आहेत. आतापर्यंत जवळपास 7 ते 8 लाख जे अर्ज आहेत त्या पात्र नसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले. अशामध्येच 24 फेब्रुवारी रोजी जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पैशांचा पाऊस पडणार आहे अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर आजच्या व्हिडिओच्या मार्फत एवढीच माहिती. जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, PM किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याबाबत जर नवीन काही अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला